माहिती घेण्यासाठी मी चंद्रकांत बोसगर यांच्यापर्यंत जातोय। चंद्रकांतजी, माझा प्रश्न आपल्याला अत्यंत थेट आहे। यंदाच्या निवडणुकीत डाव्यांनी काय ठरवलं बंगालमध्ये? कोणाच्या बाजूने आपलं मतदान फिरवायचं? कारण जिंकताना तर काही तुम्ही दिसत नाही आहात। आम्ही कोणाच्या बाजूने मतदान फिरवण्यासाठी लढत नव्हतो, आम्ही जिंकण्यासाठी लढत आहोत। आणि निश्चितपणाने आता हे इनिशियल ट्रेंड आहेत, निश्चितपणाने 100च्या वरती क्रॉस करण्याची आमच्याकडे रिपोर्ट्स आहेत आणि पुढच्या म्हणजे 1-2 तासामध्ये चित्र स्पष्ट होईल। चंद्रकांत बोसगर, आपल्याला वाटतंय डावे परत एकदा बंगालमध्ये 3 आकडी संख्या प्राप्त करू शकतील? निश्चितपणाने यंदा बंगाल असेंब्लीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत आणि मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहोत। कशाच्या आधारावर हे सगळं सांगता आपण? हे मागच्या अनेक 10 वर्षापासून जे लढे कामगारांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे जे प्रश्न घेऊन सतत जे लढे चालू आहेत त्या दृष्टिकोनातून आमचं हे म्हणणं आहे। आणि निश्चितपणाने लेफ्ट जी आहे ती रिएमर्ज होते बंगालमध्ये, असं पुढच्या काही तासामध्ये आपल्याला दिसेल। असं आता आकड्यांमध्ये तरी दिसत नाहीये। पटकन आता स्क्रीनच्या वरच्या बाजूला जे आकडे येत आहेत त्याकडे लक्ष देऊ। बंगालची चर्चा रातच्या दिवसभरामध्ये सर्वाधिक राहील, त्यामुळे तृणमूल 50, भारतीय जनता पार्टी 58, काँग्रेस 1 आणि अन्य 0 अशा स्वरूपाचे आकडे आता तरी समोर आहेत। मला चर्चेला पुढे नेत असताना पटकन मकरंद मुळेंना विचारायचं आहे, डाव्यांचा हा एवढा दुर्दम्य आशावाद असतो कशाच्या भरोशावर? असं आहे की मी जसं म्हटलं की कुठलेही जेव्हा कसोटी सामने क्रिकेटचे होतात तेव्हा दोन्ही संघ टॉस उडवताना आपण जिंकू असा दावा करतात आणि तो करणं तसा काही चूकही नाही, तसाच केला पाहिजे। राजकीय पक्षाने अंतिम निकाल हाती जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत असंच म्हटलं पाहिजे। आणि आपल्यालाही आपण जेव्हा एका विषय म्हणजे भारतीय संघ असतो तेव्हा आपण असं म्हणतो की शेवटच्या ओव्हरला सुद्धा आपण मॅच जिंकू, अशी जी आशा असते ती आशा प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याला असते, तशी ती डाव्यांना आहे, त्यात काही गैर नाहीये। परंतु जमिनीवरची जी स्थिती आहे, ग्राउंड रियालिटी जी आहे ती खूप वेगळी आहे। आता समजा